झाले स्केच पूर्ण. बघू. ही तर माझी राधाताईच आहे. Oh, that's great. Good job, आशिष. आता हीच मुलगी 20-22 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल त्याचं स्केच प्लीज. हा. बरं ठीक आहे, मी करतो, तुम्ही बसा. काय आई बाबाचा फोन सुद्धा नाही लागत आहे. वेदा, आई बाबांना का फोन करतेस? वेदा काय झालंय? वेदा काय झालंय? कोणी ओरडलंय का तुला? सांगशील का मला हे? आता ही वेदा नाटकं करेल. रुसून बसली आहे. अथर्व याच्या आधी हिला शांत करावं लागेल. वेदा, अनन्या, तुला माहितीये का आपली वेदा आहे ना, ती तिच्या आजीवरती खूप चिडली. ओ, मगाशी काय झालं, बाहेर ना तिची आजी थोडंसं ओरडली तिला. मला सांग वेदा, आजीने काय केलं म्हणजे तुझा रुसवा जाईल? तुला सॉरी म्हणू दे का? सॉरी. वेदा बाळा, हे बघ, तू जिथे उभी होतीस ना तिथे खूप घाण होती बाळा. साप विंचू काही असू शकतं. तुला काही झालं असतं म्हणजे? हा, माझा हात अजूनपर्यंत दुखतोय. मी सॉरी म्हटले ना तुला. बरं तू मला सांग, मी काय केलं म्हणजे तुझा रुसवा जाईल? आमच्या स्कूलमध्ये कोणी चूक केली ना तर त्याला तमाशा करायची पनिशमेंट मिळते. अंबिका ताई, माझी खूप इच्छा आहे हो की हे स्केच मायाचं नसावं. माया माझी बहीण आहे हे मला मान्यच नाहीये. ही मूर्ख मुलगी मला शिक्षा करणार. मंजिरी, आता नातीच्या हट्टासाठी तुला उठाबशा काढाव्याच लागतील ना. तू चिरतरुण आहेस, तुला सहज जमेल. काय आजी तमाशा? मी माझ्या वेदासाठी काही करू शकते. तिने याहून मोठी शिक्षा दिली असते ना तरी ती मी सहन केली असते. बघ मंजिरी, मी म्हणलो होतो ना तुला, तू चिरतरुण आहेस म्हणून तुला सहज जमेल. जमलंच बघ तुला. अरे काय
आता तर माफ केलं ना माझ्या परिराणीने मला. अगं तुला सांगते मंजिरी ना शाळेतल्या मुलीसारखी वाटत होती तिकडे. बापरे, थांबा थांबा, मला कल्पना करूनच हसायला येतंय. म्हणजे मंजिरी मॅडम शाळेतला अवतार तो किती वियर्ड दिसतं ते. नुसतं वियर्ड नाही, कॉमेडी दिसत होतं, कॉमेडी. नाही नाही, पण आत्या तुमचं चुकलं. तुम्ही मला का नाही बोलवत अशा मोमेंट्सला? मी पण एन्जॉय केलं असतं ना. मला तर राऊंड राऊंड वाटत होतं व्हिडिओ शूट करायला हवं होतं. म्हणजे ते बघता बघता हसता आलं असतं. नर्मदा, आत्या, अहो तुम्ही काय एवढी एवढी ती रील फनी काय मला कळतच नाही. म्हणजे एक बाई होती ती चिखलात पडली, व्हॉट्स सो फनी इन दॅट? पण तरी खूप हसूच आलं अगं मला. कुठलं रे? मलाही बघायचं. ते आत्यांच्या फोन मध्ये होतं. हो हो. अय्या, ते स्वाईप झालं ना चुकून, ते गेलं, ते रील गेलं. गो, पण मला तर हसायचं होतं. आता काय करायचं? नर्मदा, तू ना उठा बशा काढ. हा वहिनी, हो असं काय करताय? माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम नाहीये का? मी खाली पण बसू शकत नाही. मी उठ्या भाषा कशा काढीन? हो ग, पण मग मी काय करू? मला आज हसायचंच आहे. आपण ना एक गेम खेळूयात. नर्मदा, इकडे ये. हे पातेलं धर आणि माया तू हे पातेलं घे. घे. तर गेम असा आहे की हे पातेलं तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवायचं आणि बॅलन्स करायचं, आणि ज्याचं पातेलं आधी पडेल तो हरला. अच्छा, एवढंच. हा चालेल चालेल, करूया. नाही नाही, असं कसं? मला हसायचं पण तर आहे. तर या ट्विस्ट असा आहे की ज्याचं पातेलं सगळ्यात आधी खाली पडेल त्याला दुसरी व्यक्ती कानाखाली मारेल. मॅडम अहो, चला सुरू कर. चला चला. हो. व्हेरी गुड. चल नर्मदा, तुला तिच्या कानाखाली मारायची. मॅडम नको ना मॅडम, प्लीज. हो का नाही? मला हसायचंय ना म्हणून. मॅडम प्लीज. चल.
नर्मदा ऐकू येत नाहीये. नर्मदा तुला कानाखाली मारता येत नाही? कशी मारतात ते मी दाखवू? नाही नको मारते. सॉरी. नर्मदा मस्त ना, मस्त एकदम. तुला सांगते, माझ्याकडे आता जर का फोन असता ना तर मी नक्की व्हिडिओ काढला असता. चला आता दुसरा राऊंड. बायको कुठेस? मी इकडे. पडलं, ह्यांचं पडलं. त्याने हाक मारली. सो व्हॉट? पडलं ना तुमचं पडलं म्हणजे तुम्ही हरलात. काय नर्मदा, चल माया, आता तुझी टर्न. मार कानाखाली. हळू मार. हो, अगदी तुमच्यासारखं हळू मारते. मस्त मस्त माया. म्हणून दुसऱ्यावर कधी असू नये. झालंय स्केच. तुमची या फोटोतली बहीण 20-22 वर्षाची असताना अशीच दिसत असेल. 100% गॅरंटी आहे. बघू ना. थँक्यू आशिष, थँक्यू फॉर युअर हेल्प. मी आलोच. तोंड का पडले? मॅडम, मगाशी तुम्ही जी काही शिक्षा केलीत मला, ती मला अजिबात आवडलेली नाहीये. मलाही आवडलं नव्हतं. तू माझ्यावर हसलीस ते, पण त्याचे परिणाम तर भोगायला लागतील ना. अहो मॅडम, माया बास, आता हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तुझे काम करणारेच ते. अथर्व आणि मीरा कधी घरी पोचतील. ते आल्यानंतर तू दिवसभर माझ्या डोळ्यासमोर होतीस हे दिसलं पाहिजे त्यांना. कळलं? आई, मी वेदाला ट्युशनला सोडून येते. हो चाल. म्हणजे मी अथर्व आणि मीरा आले नाहीत का अजून? त्यांच्याशी काही बोलणं झालंय? हे बघा, आले बाबा.
तुमची या फोटोतली बहीण 20-22 वर्षाची असताना अशीच दिसत असेल. 100% गॅरंटी आहे. बघू ना. अथर्व, ज्या कामासाठी गेला होता ते काम पूर्ण झालं? मीरा, मीरा मीरा काय? मीरा थांब. मीरा, आता असं वागून नाही चालणार. खरं काय ते सगळ्यांना सांगावंच लागेल. अथर्व, काय झालंय? अथर्व, अरे काय झालंय सांगा तरी. मीरा, सगळे ठीक आहे ना? नाही, एक मिनिट, माझ्या कदाचित लक्षात आलंय काय झालंय ते. मीरा, अथर्व, हे बघा, तुम्ही मायाला माझ्यासोबत सोडून गेला होतात. मी नीट लक्ष ठेवलं होतं तिच्यावर. ती माझ्यासोबतच होती दिवसभर. हां, एक मिनिट, या सगळ्याचा मायाशी काय संबंध आहे? दादासाहेब, अहो मला सुद्धा काहीच कळत नाही. अहो सकाळपासून हेच सुरू आहे. म्हणजे सकाळी मीरा आली, माझ्या मानेवरचा बर्थमार्क चेक केला, पण त्यानंतर हे दोघं कुठे निघून गेले, काय चाललंय, काहीच कळत नाहीये मला. अथर्व, किती वेळ असे गप्प बसून राहणार? तुम्ही सांगा ना काय झालंय ते. अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? नुसते एकमेकांकडे बघताय, सगळे काहीतरी विचारतायत, उत्तर द्या की. मीराची बहीण सापडली.